वामनभाऊचा शताब्दी सोहळा चालू झालेला आहे. गडावर खूप उत्साहाचं वातावरण आहे. मोठ्या संख्येने भाविकगण अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यातून आलेले आहेत, येत आहेत आणि तेथील रोषणाई फार सुंदर करण्यात आलेली आहे. हा रोप्पो महोत्सवी वर्ष असल्यामुळं लाखो लोक या ठिकाणी येणार आहेत, येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री येण्याची अपेक्षा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. त्यांच्याबरोबर काही त्यांचे मंत्रीगण पण येणार आहेत आणि एकूणच शासनाने बरी मदत केलेली आहे. या गडाची आषाढीला जी वारी जाते ही सर्वात मोठी असते महाराष्ट्रामध्ये. तर त्या वारीच्या काही अडचणी आहेत, रस्ते नाहीत, काही ठिकाणी रस्ते होण्याची आवश्यकता आहे. तर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे की या दिंडीला ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणी रस्ता करून द्यावा. त्यांनी ती गोष्ट मान्य केलेली आहे, परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. लवकरच ती कामाला सुरुवात होईल अशी आशा वाटते. आणि एकूणच हा रोप्पो महोत्सवी वर्ष असल्यामुळं संपूर्ण मराठवाडा आणि परिसरातून, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. या सप्ताहामध्ये अनेक मान्यवरांची कीर्तनं ठेवण्यात आलेली आहेत. एकूणच हा सोहळा दैदिप्यमान आणि राज्यातला प्रमुख जो सोहळा असतो त्यामध्ये या सोहळ्याची गणना होते. एवढ्या मोठ्या संख्येने लोक या सप्ताहाला येत असतात.